आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ अगदी थोड्याच वेळात शिवतीर्थावरती धडाडणार आहे। राज ठाकरेंच्या सभेची तयारी पूर्ण झालेली असून संपूर्ण राज्यभरातून मनसैनिक हे आता शिवतीर्थावर जमण्यास सुरुवात झाली आहे। मनसैनिकांचे लोंढेच्या लोंढे राज ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा हा दरवर्षी लक्षवेधीच असतो आणि त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। शिवसेनेतली बंडखोरी, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर राज ठाकरे टीका करणार का याचीही उत्सुकता लागून राहिलेली आहे। तसंच महापालिका निवडणुका आणि आगामी काळात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या अनुषंगाने राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय सांगणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याच संदर्भामध्ये अधिक जाणून घेण्यासाठी आपले तिन्ही प्रतिनिधी यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विशाल पाटील यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, तुषार रुपनवारही आपल्या सोबत आहेत आणि प्रशांत बागही आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तिघांकडून आपण सविस्तर माहिती या संदर्भातली घेणार आहोत। सुरुवात विशाल पाटील यांच्यापासून आपण करणार आहोत। विशाल, खरं तर सगळ्यांना उत्सुकता लागून आहे आणि विविध प्रकारच्या पोस्टर्समुळे आजचा दिवस चर्चेचा ठरलेला होता। मनसैनिकांच्या मनात काय असे दावे जरी केले जात असले तरी देखील आज मात्र राज यांची तोफ कशा प्रकारे धडाडणार हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। विशाल, किती मोठ्या प्रमाणात सभेसाठी गर्दी होताना पाहायला मिळते? नक्कीच विशाल, खरं तर शिवाजी पार्क मैदानावरती ही तयारी जी आहे ही मनसेकडनं झालेली आहे। मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे। आपण या आता व्यासपीठावरती आहोत आणि आपण जर या ठिकाणचं चित्र पाहायला गेलं तर आता मनसैनिकांची जी आहे ही या मैदानात गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलणार आणि आज ते महाराष्ट्राचं ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे या बाबतीत नेमकं काय भाष्य करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आपण जर पाहायला गेलं तर दरवर्षीपेक्षा काहीसा भव्य दिव्य असा जो आहे हा व्यासपीठ या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे। मनसेचे नेते सुद्धा जे आहेत ते आता या ठिकाणी येऊ लागलेले आहेत। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सद्यस्थितीच्या राजकारणावरती नेमकं काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। काही अवघ्या तासांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राला आणि मनसैनिकांना जे आहेत हे संबोधित करतील। आपण जर या ठिकाणी पाहायला गेलं तर मनसेचे नेते सुद्धा जे आहेत हे आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नितीन सरदेसाई आपल्यासोबत आहेत। नितीनजी, खरं तर आज राज ठाकरेंची तोफ जी आहे ही धडाडणार आहे, नेमकी तोफ कोणावरती धडाडणार आहे? सभा सुरू व्हायला फक्त एकच तास आहे। राजसाहेब काय बोलतात आणि त्यांची तोफ कोणावर धडाडते याची जितकी उत्सुकता आता माध्यम म्हणून तुम्हाला आहे तितकीच इथे आलेल्या प्रत्येक मनसैनिकाला आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला लागून राहिलेली आहे। एकच आहे की ते जे काही बोलतात ते लोकांच्या मनातलं बोलतात आणि ते ज्यांच्यावरती टीका करतात ती माणसं खरंच लोकांना आवडत नसतात, त्यांचे विचार आवडत नसतात। त्यामुळे ती तोफ असे जे कोणी विरोधक असतील त्यांच्यावर नक्की धडाडेल। राज ठाकरेंनी असं सांगितलेलं आहे की गुढीपाडव्या मेळाव्यात मी पिक्चरच दाखवेन। तशा पद्धतीचं तुम्ही व्यासपीठ सुद्धा या ठिकाणी उभारलेला आहे, मोठ्या स्क्रीन ज्या आहेत ह्या दरवर्षीपेक्षा लावलेल्या आहेत। नेमका काय पिक्चर दाखवणार आहात? राजसाहेब जे काही करत असतात सभास्थानी असेल किंवा कुठेही ते एक स्वतः कलाकार असल्यामुळे ते जे काही करतात ते अतिशय सुबक, चांगलं आणि देखणं करत असतात। त्याचाच भाग म्हणून आज या आहेत ज्या पद्धतीच्या स्क्रीन लागल्या ते सगळं वेगळं आतापर्यंत कोणी न वापरलेली गोष्ट केलेली आहे आणि ज्या अर्थी केली आहे त्या अर्थी त्याच्यावरती ते नक्कीच काहीतरी दाखवतील अशी अपेक्षा आहे। उत्सुकता आम्हालाही तेवढीच लागून राहिलेली आहे। नक्कीच उत्सुकता जी आहे ती सगळ्यांना लागलेली आहे। आपण जर हा व्यासपीठ पाहायला गेलं तर या वर्षी भव्य दिव्य असा हा व्यासपीठ जो आहे हा उभारलेला आहे आणि आता मनसैनिक सुद्धा या ठिकाणी येऊ लागलेले आहेत। खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ ही संकल्पना मांडतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर आता पाहायला गेलं तर या ठिकाणी महाराष्ट्रभरातनं नेते जे आहेत हे आता शिवतीर्थावरती येऊ लागलेले आहेत। आता आपण या ठिकाणी जर पाहायला गेलं तर नेते मंडळी जे आहेत हे या ठिकाणी शिवतीर्थ या व्यासपीठावरती जे आहेत हे पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। विशाल, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतोय। यावेळेला न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यातून आपण थेटपणे हे व्यासपीठ कशा प्रकारे तयार करण्यात आलेलं आहे याची एक झलक पाहिली, जिथून अगदी काही क्षणामध्ये
खुद्द राज ठाकरेंची तोफ धडाडताना पाहायला मिळेल. प्रशांत बाग यांच्याकडे जाऊया. ठाकरेंच्या घराबाहेरून ते यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, एका बाजूला व्यासपीठ तर पूर्णपणे सज्ज आहे, मात्र घरी देखील कार्यकर्त्यांची गर्दी असेल, कारण आज सकाळी ज्यावेळेला गुढी उभारण्यात आलेली होती त्याची दृश्य देखील महाराष्ट्रानं पाहिलेली आहेत. राज ठाकरे सपत्नीक आणि मुलाबाळांसह त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहिलेलं होतं. मात्र घराबाहेर उपस्थित असलेल्या मनसैनिकांमध्ये किती उत्सुकता आहे, राज यांची भूमिका काय असावी असं या सगळ्या कार्यकर्त्यांनाही वाटतं. विशाल, खरं आहे, आपल्याला माहिती आहे की शिवाजी पार्क मैदानाच्या समोरच राज ठाकरेंचं निवासस्थान आहे, शिवतीर्थ. आणि आपण बघतोय की माथ्यावर तळपता सूर्य असल्यामुळे शिवतीर्थ अर्थात त्याच्यासमोर असलेलं शिवाजी पार्क मैदान हे आपल्याला फक्त रिकाम्या खुर्च्यांनी दिसतंय. पण आता शिवाजी पार्ककडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्यांवर दिसत आहेत फक्त माणसं आणि मनसैनिक प्रचंड मोठ्या संख्येने. सुमंगल, आपण दाखवूया, राज ठाकरे यांचं हेच आहे ते निवासस्थान शिवतीर्थ. या ठिकाणी सभेसाठी येणारा प्रत्येक मनसैनिक जो आहे तो या ठिकाणी येतो, आणखी या निवासस्थानी नक्कीच येतो. जोरदार घोषणाबाजी सुद्धा होते. शिवतीर्थ जे नाव आहे त्या ठिकाणी फोटो सुद्धा काढतो. आणखीन राज ठाकरे यांच्या सभेची उत्सुकता ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मनसैनिकांना दिसते. मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेत. काय उत्सुकता आहे तुम्हाला आज? उत्सुकता ज्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो तो हा पाडव्याचा मेळावा. माननीय राजसाहेबांच्या विचाराची शिदोरी घेऊन आम्ही वर्षभर चार्ज होतो आणि ते चार्ज झाल्यानंतर माननीय राजसाहेबांचे विचार जनमानसामध्ये पोहोचवण्याचं काम मी या माध्यमातून करत असतो. पण आता अनेक पोस्टर्स लागले की राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा काही मनसैनिक उल्लेख करताय. मी तर म्हणतो महाराष्ट्राचा एकदा व्हायलाच पाहिजे. खऱ्या अर्थानं तो आज जो महाराष्ट्रामध्ये सावळा गोंधळ टाळलेला आहे, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी, महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी, मराठी माणसांसाठी राजसाहेबांसारख्या नेतृत्वाची गरज आहे. आणि आताच्या सभेमध्ये जे सांगितलं की जे आमच्यासाठी पर्वणी असते, आणि आता एक फार मोठं गोप्यस्फोट नाही तर फार मोठा स्फोट होणार आहे. या ठिकाणी मोठा स्क्रीन सुद्धा लावण्यात आलाय. कोणता गोप्यस्फोट होऊ शकतो? जसं माननीय राजसाहेबांनी सांगितलं होतं, मोठे घोषस्फोट म्हणजे की जी लोकांना उत्सुकता आहे की जो आजकाल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो चिखल झालेला आहे, आणि जसं मनसैनिकांनी सांगितलं की भावी मुख्यमंत्री म्हणून आपण जसं म्हणता, त्या चिखलामधून जे काही चांगलं उगवेल ते माननीय राजसाहेब ठाकरे आज या ठिकाणी जसं बंटीबाईंनी सांगितलं की गौप्य स्फोट होईल. स्फोट नाही, तो स्फोट इतका मोठा असणार की अखंड महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप घडला जाईल. हा राजकीय भूकंप घडला जाईल असंही मनसैनिकांना वाटतंय. काय भावना आहे? नाही, आज साहेबांनी जो निर्णय घेतला, आजचा जो गुढीपाडव्याचा जो मेळावा आहे, हा आमच्यासाठी खूप मोठा आनंद उत्सव आहे. आणि याच्यातनं आम्हाला जी एनर्जी मिळते, वर्षानुवर्ष आम्ही हीच या कार्यक्रमाची एनर्जीवरच राज साहेब कोणता आदेश देणार अशी अपेक्षा आहे? बोला. आमचे लीडर आहे ना. राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी इथे आलो आहोत आम्ही. तरुण वगैरे सर्व महाराष्ट्रातले खूप म्हणजे आम्ही इथून एक वर्षभरासाठी ऊर्जा घेऊन जातो राजसाहेबांचे विचार ऐकून. आणि यांच्या नक्कीच बोलण्याचा प्रशांत. जो उत्साह आहे, जो सळसळता उत्साह तो बोलण्यातला जाणवतो, शब्दात सुद्धा जाणवतो. विशाल, या सगळ्यांना उत्सुकता आहे की राज ठाकरे नेमकं आज काय बोलणार, काय मंत्र देणार. नक्कीच प्रशांत, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच, मात्र तत्पूर्वी तुषार रुपनवरही आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. शिवाजी पार्क मैदानाच्या आसपासच्या परिसरामध्ये असलेली मनसैनिकांची गर्दी देखील तुषार यांच्याबरोबर आहे. तुषार, स्टेज सज्ज आहे. घरातून अगदी काही क्षणामध्ये राज ठाकरे त्या ठिकाणाहून निघतीलही, मात्र मनसैनिक अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आज त्यांच्या भावनाही महत्वाच्या आहेत आणि अगदी काही क्षणामध्ये ते काय बोलतात याकडे सगळ्या मनसैनिकांचं तशाच प्रकारे लक्ष लागून आहे. तुषार, विशाल, आपण जर पाहिलं असेल तर राज ठाकरेंची तोफ आपल्याला थोड्याच वेळात धडधडताना पाहायला मिळणार आहे. थोड्याच वेळात राज ठाकरे आपल्याला घरातून बाहेर पडताना पाहायला मिळतील. मात्र राज ठाकरेंना ऐकण्यासाठी, विचारांचं सोनं लुटण्यासाठी, राज ठाकरेंच्या भाषणामधून ऊर्जा घेण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून आपल्याला मनसैनिक मुंबईमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. काही वेळापूर्वी मी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून मराठवाड्यातले मनसैनिक मुंबईत पोहोचताना दाखवलेले आहेत. आता आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातून या ठिकाणी पुण्यातून मनसैनिक आलेले आहेत. काय सांगाल, तुम्ही कुठून आलेला आहात आणि आज राज ठाकरेंची सभा होते, काय या सभेमधून तुम्हाला अपेक्षित आहे? पुण्यातून आलोय, वडगाव शहरी विभागामधून आलोय, पुण्यामधून. आम्हाला फार उत्सुकता आणि फार आनंद होतोय. आणि दरवर्षी आम्ही आतुरता बघतो या दिवसाची की साहेबांची आमची भेट होती, त्यांच्या विचारांचे आम्हाला हे होतं, मार्गदर्शन होतं. आणि आम्हाला एक वर्षासाठी ऊर्जा मिळून जाते, कायमस्वरूपी एक ऊर्जा मिळते सर्व मनसैनिकांना ऊर्जा मिळत असते. तुम्ही काय सांगाल, तुम्ही सुद्धा राज ठाकरेंची सभा ऐकण्यासाठी पुण्यावरून आलेला आहात, काय सांगाल, आजच्या सभेतून ऊर्जा मिळेलच
मात्र भविष्य काळामध्ये नेमकं मनसेचं चित्र काय असणार आहे? आज राज ठाकरेंनी सांगितलंय एक मोठा गौप्यस्फोट करणार आहे. काय गौप्यस्फोट असेल तुम्हाला वाटतं? आदरणीय राजसाहेबांनी जे आता गौप्यस्फोट सांगणार आहे ते आता तुम्हाला आता कळणार आहे. थोड्याच वेळात तुम्हाला कळेल. आम्ही फक्त त्यांचा विचार, त्यांचं जे बोलण्याचं सोनं लुटायला आम्ही आलेलो आहे. तिला जबाबदार आहे. येणाऱ्या सर्व इलेक्शन असतील त्याच्यामध्ये त्याचा उपयोग केला जाईल व तसेच जेवढे मनसैनिक दिसत आहे हे सगळे एकत्र आले साहेबांना ऐकायला. काय सांगता? आज खऱ्या अर्थानं बघायला गेलं तरी छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये जसं रयतेचं राज्य होतं तेच राज्य परत आमचे राजसाहेब नव्यानं या लोकशाहीच्या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य घेऊन येतील असा एक आमच्या मनामध्ये विश्वास आहे आणि तो विश्वास आज सार्थ राजसाहेब ठरवतील आणि एक विचार आम्हाला देतील. त्या विचारांप्रमाणे आम्ही पुढील वाटचाल करण्याची पराकाष्ठा करू. तुम्हाला दिशा राज ठाकरेंच्या भाषणातून मिळणार आहे. काय सांगाल तुम्ही? वर्षातून एकदा हा पाडवा मेळाव्याची आम्ही वाट बघत असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही इथे दाखल झालेलो आहोत. राजसाहेबांचे विचार जे आहेत ते आम्हाला उत्सुकतेपणे आणि आम्हाला मार्गदर्शन देतात ते दरवर्षी. तर आज जी ज्यांची प्रतिक्रिया असेल त्या प्रतिक्रियेवरती आम्ही 100% आणि 200% पूर्णपणे त्यांचं जे कार्य आहे नक्कीच ते तुषार. पुढे नेण्यास आम्ही समर्थ आहोत. आणि आज त्यांची जी काही तर एकंदरीत आपले सर्व प्रतिनिधी यावेळेला पूर्णपणे कव्हरेज करताना दिसत आहेत की आज राज ठाकरे काय बोलतात याची उत्सुकता फार न ताणता याचं थेट प्रक्षेपण आपल्याला न्यूज 18 लोकमतवरही पाहायला मिळणार आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज ठाकरेंच्या भाषणावेळी त्यांना हिंदू जननायकाची शॉल परिधान केली जाणार आहे. दरम्यान या संदर्भात यशवंत किल्लेदार यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. आपल्यासोबत यशवंत किल्लेदार जे आहेत त्यांच्या हातात एक आपण जर पाहायला गेलं तर भगवी शाल आहे. आपण सगळ्या या शिवाजी पार्क परिसरात पाहायला गेलं तर हिंदू जननायक अशा पद्धतीच्या बॅनर जे आहेत हे लागलेले आहेत आणि ही शाल आहे. खरं तर यशवंतजी ही नेमकी काय शॉल आहे आणि आज काय राज ठाकरेंना जे कार्यकर्ते ऐकायला येणार आहेत नेमकं आज काय विचारांचं सोनं लुटणार आहे? मुळात हा पाडवा मेळावा हा दरवर्षीप्रमाणे साजरा होतो, परंतु यंदा जी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आहे त्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे साहेब नेमकी काय भूमिका घेणार आहे याची उत्कंठा जनतेसह महाराष्ट्र सैनिकांना लागलेली आहे. त्यामुळे यंदाचा हा पाडवा मेळावा दरवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात ओव्हरफ्लो होईल यात काही शंका नाहीये. कारण राज ठाकरे साहेब जेव्हा बोलतात, भाषणाला उभे राहतात, एक परखड मत मांडतात आणि त्या परखड मतं ही जनतेला भावतात. त्यामुळे त्यांना ऐकायला लोक आपसूक येतात. कुठेही गर्दी जमवावी लागत नाही. लोक स्वयंस्फूर्तीने इकडे गर्दी करतात. त्यामुळे हा मेळावा ही भगवी शॉल नेमकी काय याच्यावरती काय आशय लिहिण्यात आलेला आहे दाखवू शकाल का तुम्ही तो? दरवर्षी आम्ही भगवी शाल राज ठाकरे साहेबांचा सत्कार करताना घालत असतो. तर यंदा आम्ही मागच्या वेळेला आम्ही हिंदू त्याला घ्यायला मागच्या वेळेला आम्ही मराठी हृदय सम्राट यापूर्वी आम्ही करत होतो. आता आम्ही शॉलवर हिंदू जननायक अशा पद्धतीचं एक प्रिंटिंग करून आणलेलं आहे आणि ती शॉल आम्ही त्यांना परिधान करणार आहे. कारण लोकांनी त्यांना जे हिंदू जननायक ही उपाधी दिलेली आहे. आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता मनसेची तयारी जी आहे ही झालेली आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हिंदू जननायक ही शॉल जी आहे ही परिधान केली जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील धुरीसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी देखील राज ठाकरेंच्या सभेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांच्या सभेला होणारी गर्दी ही मतांमध्ये परावर्तित व्हावी अशी अपेक्षा चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली आहे. राजसाहेबांच्या दरवर्षीच्या पाडव्याच्या सभेकडे सगळेजण उत्सुकतेने पाहत असतात. मी त्यांना एका बाजूने मोठ्या प्रमाणात त्यांच्या विचाराला आणि त्यांना जे फॉलोईंग आहे ते मतांमध्ये कन्वर्ट झालं पाहिजे आणि महाराष्ट्रामधला एक चांगला राजकीय कोर्स ते तयार झाले पाहिजे अशा प्रकारच्या शुभेच्छा. लोकमान्य सेवा संघ पार्ले यांच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त सोमवारी कलासक्त मनाचे कवडसे या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमात राज ठाकरेंनी आज होणाऱ्या मेळाव्याची झलक दाखवली होती. आता त्यांच्या मनात काय मला माहित नाही, पण माझ्या मनात काय मला असं वाटतं की त्यांनी परत यावं. या गोष्टी हातात घेतल्या पाहिजेत, सांभाळल्या पाहिजेत. नाहीतर हे हाताबाहेर जाणार प्रकरण. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राची अवस्था उत्तर प्रदेश बिहार सारखी होईल आपली.
मला त्याची सर्वात जास्ती भीती वाटते मला. मी माझ्या गोष्टी मी तर प्रूव्ह केलेल्या आहेत. मशिदीवरच्या भोंग्यांचा विषय मला समजतच नाही. जर सौदीमध्ये जर समजा मशिदीवरचे भोंगे बंद होऊ शकतात, मग सौदीमध्ये होऊ शकतात, मग मोदी काय करू शकत? ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यभरामध्ये शोभायात्रांचा उत्साह पाहायला मिळतोय आणि या शोभायात्रांमध्ये राजकीय नेते मंडळीही सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे इथल्या शोभायात्रेत सहभागी झाले होते आणि खांद्यावर पालखी घेत कोपिनेश्वर मंदिरातून शोभायात्रेमध्ये सहभागी झाले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरातील शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि यावेळी रामरक्षा पठण कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला. तर अजित पवार यांनी त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. तिकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नवनीत राणा, गिरीश महाजन तसंच धनंजय मुंडे आणि रामदास तडस यांनीही उत्साहामध्ये गुढीपाडव्याचा सण साजरा केलेला आहे. तर महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.